नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता एक स्पेशल रिपोर्ट. इंदापूर तालुक्यासाठी खडकवासला धरणाचे पाणी सोडले आहे. ते 4 दिवस पूर्ण क्षमतेने चालू राहावे म्हणून सामाजिक कार्यकर्ता भगवान खारतोडे यांचा संबंधित प्रशासनाला फोन. निरगुडे इंदापूर तालुक्यामध्ये 3 तारखेला 3/6/2024 हे पाणी आलं होतं. आज पाण्याचा 4था दिवस आहे. त्यांनी 1050 क्युसेकने पाणी सोडलेलं आहे. आज 0.10 याचा अर्थ आज 3रा दिवस आहे, याचा अर्थ 0.30ने पाणी चाललेलं आहे. हे पाणी 2 दिवस अजून चाललं पाहिजे असा फोन मी भोसले साहेब जे आहे इंदापूरचे त्यांना फोन केला की तुम्ही पाणी बंद करू नका, तुम्ही 0.10ने पाणी देताय आम्हाला. रोज पाणी 0.10ने चाललं याचा अर्थ आम्हाला अर्धा TMC पाणी चाललं आहे. मग हे पाणी 2 दिवस चाललंच पाहिजे. जर 2 दिवस पाणी चाललं नाही तर हा भगवान खारतोडे इंदापूरला उपोषणाला बसणार आहे. हे ऐकताच त्यांनी सांगितलं, बाबा मी प्रयत्न करतो, पाणी काय अजून बंद केलं नाही, आम्हाला अर्धा TMC आमच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. यासाठी आम्ही अर्धा TMCच पाणी घेणार. आज इथं जे पिशिकचं मोजमाप पैसे पगडेला तिथं आम्ही मोजमाप घेतो. आज आपल्याला 0.30 पाणी मिळलेलं आहे. अजून 20 TMC 20 पाणी बाकी आहे. 2 दिवस पाणी चालावं हीच आमची अपेक्षा आहे. तिकडे बघा पाणी किती पिशिंग चाललं आहे. हे पाणी 350 क्युसेकने चाललं आहे. इथं माझी विनंती आहे की भोसले साहेबांनी आम्हाला सहकार्य करावं. अजून 2 दिवस पाणी चालावं. बरोबर आहे, अजून 2 दिवस पाणी मिळलं पाहिजे. धन्यवाद. येस मराठीसाठी पूनम खारतोडे, इंदापूर. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.